राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असताना शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाच्या वतीने करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये महासंघाचे पदाधिकारी बाळासाहेब सानप यांनी ही मागणी केली। सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे। यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि वाहतूक व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य टेम्पो ट्रक वाहतूक संघाच्या वतीने पेट्रोल पंप चालकांना शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच नगर जिल्ह्यात सध्या इंधन उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात नागरिकांकडून अतिरिक्त साठवणूक केली जात असल्याने तुटवडा जाणवत असल्याचे विद्यार्थी महासंघाचे संजय आव्हाड यांनी सांगितले। तसेच पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा आणि शेतकरी व ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्य द्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो बस वाहतूक महासंघाच्या वतीने मी पेट्रोल पंप चालकांना व इतर जिल्ह्यातील पेट्रोल पंपवाल्यांना विनंती करतो की आमच्या इथे ज्या प्रमाणामध्ये डिझेल भेटतं, आंतरराज्य वाहतुकीकरिता जे काही डिझेल पुढं लागतं ते सुद्धा आपण द्यावे आणि प्राधान्यक्रमाने या जीवनावश्यक बाबीमध्ये आहेत आम्ही, आणि जीवनावश्यक बाब असल्यामुळे देशातील इतर नागरिकांचा विचार करता शेतकऱ्यांचा तर कराच करा, परंतु आमचा सुद्धा विचार करा। खरीप हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांची डिझेलला जास्त मागणी आहे, परंतु प्रत्येक पंपावर हे 3 मशीन 4 मशीन असतात, त्याच्यातील एक मशीन हे सेपरेट शेतकऱ्यांसाठी ठेवावे आणि दुसरं जे मशीन आहे ते लांब पल्ल्याच्या वाहतूक करणाऱ्या मोटार मालकांसाठी, ट्रक चालकांसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी ठेवावे आणि इंधन पुरवठा सुरळीत करावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो। आता सध्या नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या शाळेला सुट्ट्या असल्यामुळं जरी स्कूल बस बंद असल्या तरी आमच्या गाड्या, कॉलेज, डेंटल कॉलेज वगैरे इतर कॉलेज चालू आहे। कुठल्याही नगर जिल्ह्यातून मला एकही ठिकाणून फोन आला नाही की इथं CNG भेटत नाही, डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही। फक्त ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती असेल तर त्यात काय लोक साठवणूक करून ठेवलेले आहेत। मी कालच एका पेट्रोल पंपावर होतो, एका पेट्रोल पंपावर असताना एक बाहेरगावची गाडी तिथं आली आणि तिथं मी त्यांना डिझेल द्यायला लावलं बंद असताना सुद्धा, तर त्याच्यामध्ये फक्त 450 रुपयाचं डिझेल बसले। इतकी फुल असताना सुद्धा लोक घाबरून राहिले। कुठल्याही गोष्टीचं इंधन तुटवडा नाही, कुणीही घाबरून जाण्याचं कुठल्याच गोष्टीचं काही कारण नाहीये।